नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनल ॲस्ट्रोतारावरती मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, शुक्र महाराज मेष राशीतून वृषभ राशीमध्ये 29 जून 2025 ला गोचर भ्रमण करून जात आहेत. वृषभ राशी ही त्यांची स्वतःची राशी आहे, स्वराशी आहे. त्याला मूळ त्रिकोण राशी किंवा उच्च राशी म्हणता येईल अशी आहे. आणि तिथे त्यांचा मुक्काम 28 जुलै 2025 पर्यंत राहणार आहे. आणि त्याचबरोबर इतर प्रमुख ग्रहांशी सुद्धा त्याचा एक विशिष्ट प्रकारचा योग होतोय. म्हणजे जसे शनी, मंगळ, गुरु, राहू आणि केतू यांचा. तर या ग्रहांचा दृष्टी संबंध, काही ग्रहांबरोबरचा योग संबंध आणि या संबंधांचा संपूर्ण अभ्यास करून प्रत्येक राशीसाठी हे जे गोचर भ्रमण आहे ते काय फळ देईल, ते का महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपण काय म्हणतो ना त्याला, की मुळात शुक्र हा लक्झरीचा, आपण म्हणतो ना सौंदर्याचा, लिक्विड कॅश ज्याला म्हणतो पैसा, त्याचा कारक ग्रह आहे. सुखाचा कारक ग्रह म्हणजे सुखाची गणना केली जाते. ज्याचा शुक्र चांगला त्याला सुख चांगलं मिळतं म्हणतात. तर अशा दृष्टीने असा हा ग्रह जेव्हा तो स्वतःच्या घरात येतोय, उच्चीचा होतोय तिथे, त्यावेळेला तो काय फळ देतो आणि त्याचं फळ इतर सगळ्या राशींना कसं मिळतं हे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. मुख्य म्हणजे शुक्र वृषभ राशीत जेव्हा जातो ना, तर ते म्हणजे मुळात वृषभ राशी ही आपण काय म्हणतो त्याला ना, की एक पृथ्वी तत्वाची राशी आहे. पृथ्वी तत्व आहे. त्यामुळं तो एक स्थायी सौंदर्य किंवा सुखाची वेळ देतो. जेव्हा शुक्राचा वृषभ राशीशी संबंध आलेला आहे, मग ते गोचरणी येऊ द्यात, नाहीतर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये शुक्र वृषभ राशीत आहे, तर तुम्ही पाहाल एक स्थायी सौंदर्य, सुखाची वेळ किंवा शुक्र वृषभ राशीमध्ये उच्च स्थानीचा म्हणलं जातो. त्याचं तत्व जे आहे वृषभ राशीचं ते पृथ्वी तत्व आहे. ते पृथ्वी तत्व स्वतः इंडिकेशन करतं स्थैर्य, भौतिक सुख, कला, आपण म्हणतो ना अट्रॅक्टिव्हनेस किंवा एक प्रकारचं अट्रॅक्शन ते, किंवा त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर आकर्षण, प्रेम, सौंदर्य, संगीत, स्त्रीत्व, विलासिता, सुख उपभोगणं हे. आणि वृषभ म्हणजे संपत्तीचं घर आहे. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये वृषभ राशी द्वितीय स्थानात पडते, म्हणजे धनस्थानात पडते किंवा धनस्थानातलं धनत्रिकोणातलं हे पहिलं राशी आहे किंवा पहिलं स्थान आहे. 2, 6, 10 हा जो धनत्रिकोण मानला जातो आपल्या कुंडलीतला, त्यातलं हे पहिलं स्थान आहे, जे स्थायी संपत्तीचं घर म्हटलं जातं किंवा संचित धनाचं घर म्हणलं जातं. आणि शुक्र या ठिकाणी भरभरून देतो. आता गुरुची दृष्टी जर का धरली आपण, त्यावेळेला काही राशींवरती गुरुची दृष्टी पडत असेल, म्हणजे विचार करा, शुक्र तुमच्या राशीत वृषभ राशी जिथं पडली तिथे आणि गुरुची दृष्टी, तर गुरुची दृष्टी अशी पडली तर गुरु आता सध्या मिथुन राशीत असून तो वृषभ राशीच्या शुक्रानंतर म्हणजे त्या राशीनंतर तो द्वितीय स्थानात आहे. आता शुक्राच्या बाबतीत एक गोष्ट सांगितली जाते, शुक्र ज्या राशीत पडतो, ज्या स्थानात पडतो, त्याच्या पुढच्या स्थानाला, त्याच्या पुढच्या ग्रहाला किंवा त्याच्या पुढच्या राशीला तो पुश करत असतो, पाठबळ देत असतो. किंवा आपण म्हणतो ना पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. आपण म्हणतो ना की एखादी स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभी राहते, तेव्हा त्या पुरुषाचा उत्कर्ष, प्रगती झाल्याखेरीज राहत नाही. तोच प्रकार इथं आहे. गुरु आणि शुक्र हे ज्ञान, सौंदर्याचा संगम आहे आणि आधी भौतिकतेला तिलांजली दिली जाते गुरु शुक्राच्या युतीमध्ये. धर्म आणि भोग हे गृहस्थाश्रमातील तणाव किंवा मोहमाया अधिक गडद करतात. मंगळाची दृष्टी, आता मंगळाची दृष्टी जर का आपण म्हणायला गेलो, तर मंगळाची दृष्टी सरसकटपणे पडत नाहीये बरं का. मंगळाची दृष्टी जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा ती सरसकटपणे न पडता त्याचा एक विशिष्ट भाग काही म्हणजे काय म्हणतो त्याला ना, की विशिष्ट प्रकारे ती तुम्हाला काम करते. तर मंगळाची दृष्टी, मंगळ आता सध्या जो आहे तो आपल्या सिंह राशीमध्ये आहे. आणि सिंह राशी ही वृषभ राशीपासून तिसरी राशी आहे. म्हणजे मंगळ आणि शुक्र हे 3-11 संबंध आहे. ओके. आणि वृषभ राशीवरती त्याची थेट दृष्टी पडत नाही, परंतु संबंध येतोय 3-11चा. त्यानंतर शनीची दृष्टी जी काम करते, ते शनी आता सध्या आपलं काय म्हणतो त्याला, त्या याच्या राशीमध्ये, मीन राशीमध्ये. आणि मीन राशीतून तो मीन, मेष आणि वृषभ असे 3,
म्हणजे शनीची तिसरी दृष्टी थेटपणे वृषभ राशीवरती पडते आणि जेव्हा ती तिसरी दृष्टी पडते तेव्हा त्या वेळेला पूर्णपणे आपण त्याला काय म्हणतो की तुमच्याकरता त्याचं जे काम आहे चालू शनी महाराजांचं ते जे काम आहे ते ज्या प्रकारे आपल्याकरता काम करायला पाहिजे किंवा आपल्याला जसा संबंध लावला पाहिजे तसा संबंध लावताना ते तिसऱ्या दृष्टीचा संबंध हा शुक्रावरती पडतोय. अ, वृषभेवरती पडतोय आणि शुक्रावरती पडतोय. तो संबंध आपण हा कायम गृहीत धरला पाहिजे जेव्हा जेव्हा शुक्राचं बोलेल तेव्हा बोलताना. ओके. कारण शुक्र हा आपण काय म्हणतो ना विलासिता, सौंदर्य, उपभोग, सुख याचा कारक आहे आणि शनी हा कर्माचा कारक आहे. त्यामुळं कर्म आणि मोह यांच्यामध्ये कायम स्वरूपी आत्ताच्या ह्या कालामध्ये जुलै महिन्याच्या एंडपर्यंत एक तणावाचं वातावरण राहणार आहे. ओके. आणि नातेसंबंध थोडेसे जरा कारण शनीची दृष्टी शुक्रावरती आहे. शुक्र हा स्त्रीत्वाचा कारक आहे. त्यामुळे तुमचे जे स्त्री नातेवाईक आहेत, मग ती पत्नी असेल, बायको असेल, आई असेल, बहीण असतील किंवा जे स्त्री संबंधी नाती दाखवली जातात ते त्याच्यामध्ये थोडंसं जरा काहीतरी खट्टा-मिठ्ठा पण येऊ शकतो एक. दुसरा गोष्ट म्हणजे काही कठोर गोष्टी किंवा कारण शनी आहे, कर्माचा कारक आहे. त्यामुळे कर्माधिष्ठित काही गोष्टी कठोरपणे सत्याला सामोरे जावं लागतात. पण जर का योग्य आचरण आणलं असेल, योग्य ती भाषा संभाषण ठेवलं, योग्य त्या प्रकारे एक्सप्रेस केलं कारण वृषभ राशी ही वाणीची पण आहे. जितकी धनाची आहे, जितकी सौंदर्याची आहे, तितकीच ती कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये द्वितीय स्थान आहे. द्वितीय स्थान हे वाणी स्थान पण दाखवतो, बोलणं आहे. त्यामुळे शनीची तिसरी दृष्टी आपल्या वाचास्थानावरती पडते. अशा प्रकारे जर का अर्थ धरला ना, तर ते बोलणं जर का कंट्रोलमध्ये ठेवलं, तर तो दीर्घकाळ टिकणारे प्रेम सुद्धा देतं. आता हे जर का पाहिलं आपण, हे सगळे बेसिक मी का सांगितलं तुम्हाला आधी, तर ते तुम्हाला पुढं जो उलगडा करणार आहे 1 ते 12 राशींचा याच व्हिडिओमध्ये तर ते होईल. आता पाहूयात मेष राशीपासून सुरुवात करूया. मेष राशीकरता वृषभ राशी द्वितीय स्थानात पडते आणि तिथंच हे गोचर भ्रमण होणार आहे. म्हणजे मेष राशीकरता धनस्थानामध्ये कायमस्वरूपी धनस्थानामध्ये शुक्र महाराजांचं गोचर भ्रमण होणार आहे आणि ते पुढचे 28 जुलैपर्यंत तिथं त्यांचं गोचर भ्रमण राहणार आहे. त्यामुळं अचल संपत्ती निर्माण होणं, साठवलेल्या धनामध्ये तो साठा वाढणं किंवा बचत वाढणं या गोष्टी घडतील. शनी मीन राशीत आहे, त्याची तिसरी दृष्टी आहे. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले. त्यामुळं त्या दृष्टीचा परिणाम फक्त मेष राशीच्या जातकांनी कुठल्याही स्त्रीशी बोलताना, मग ती कामावरची असेल, घरातली असेल किंवा आपली सहकारी असेल किंवा बाहेर सोसायटीमध्ये किंवा आपल्या पब्लिकमध्ये वावरताना कुठल्याही स्त्रीत्वाचा अपमान करायचा नाही. त्यांच्याशी चुकीचं बोलणं पण ठेवायचं नाही, ही खबरदारी घ्या. त्यानंतर मंगळ महाराज तर तुमच्या थेट दृष्टी टाकत नाहीयेत. गुरु आत्ता सध्या जे आहेत ते जर का धरले आपण मिथुनीमधले तर ते गुरुच्या व्ययस्थानामध्ये मिथून चाललेले आहे. शुक्र महाराज चाललेले आहेत. त्यामुळे शुक्र महाराज एक प्रकारे गुरु महाराजांना पुश करणार आहे. मिथुनेला सगळ्यात जास्त पुश कोण करत असेल तर आता सध्याच्या काळामध्ये वृषभवर बसलेले शुक्र करतात. बरोबर आहे. आणि मीनवरती या योग जो आहे मुख्य तेव्हा मीनेतल्या शनीची शुक्रवारची जी दृष्टी आहे ती खर्च स्थान, वाणी स्थान आहे. त्यामुळे खर्चावरती नियंत्रण ठेवा, वाणीवरती नियंत्रण ठेवा. हे एक आहे. यामध्ये उपाय काय कराल तुम्ही तर शुक्रवारचे उपवास करा, लक्ष्मीची आराधना करा, लक्ष्मीचं पूजन करा, लक्ष्मी मंत्राचा जप करा किंवा लक्ष्मीचं कुठलं स्तोत्र जर का तुम्हाला येत असेल तर त्याचं पठण करा. वृषभ राशी. वृषभ राशीच्या प्रथम स्थानातूनच हे गोचर भ्रमण होत आहे. शनी आता त्यांच्याकरता लाभस्थानातून गोचर भ्रमण करत आहे. त्यामुळे तिसरी दृष्टी पडते शनी महाराजांची. गुरु महाराज मिथुनेमध्ये आहेत. मंगळ आपल्या सिंह राशीमध्ये आहेत. राहू कुंभेमध्ये आणि केतू हे सिंहमध्ये आहेत. बरोबर आहे. आणि हा तुमच्याकरता मालव्य योग बनत आहे. जेव्हा जेव्हा शुक्र स्वराशीमध्ये केंद्रस्थानातून गोचर भ्रमण करतो तेव्हा त्याला मालव्य योग असं म्हणलं जातं. बरोबर आहे. त्यामुळं आपल्याकरता हा अतिशय काय म्हणू त्याला ना आपण दुर्लभ असा योग आलेला आहे वृषभ राशीकरता. एक तर लाभातला शनी. लक्षात ठेवा लाभस्थानामध्ये कुठलाही ग्रह ही शुभ किंवा आपण काय म्हणतो त्याला लाभाची फळं देतो. मग त्यात शनीसारखा ग्रह येऊन बसलाय लाभात आणि
त्यात पुन्हा शुक्र महाराज जे स्वराशीचे आहेत ते तुमच्याच राशीमध्ये येऊन बसलेत वृषभ येतात. त्यामुळं अनेक प्रकारचे विविध प्रकारचे लाभ तुमच्या पदरी पडणार आहेत. संचित धनाच्या किंवा बचतीमध्ये तुमच्या वाढ होणार आहे, बचतीच्या धनामध्ये वाढ होणार आहे. त्याचबरोबर आपण काय म्हणतो त्याला ना, की आत्तापर्यंत जे तुम्हाला गोष्टी मिळत नव्हत्या किंवा मिळताना यातायात पडत होते, ते थोडेसे जरा तुम्हाला ईझी होतील. तुमच्याकरता कामं किंवा लाभ पदरात पडणं थोडं ईझी होईल. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काळजी काय घ्यायची आहे, तर शनी महाराज लाभात आहेत आणि शुक्र महाराज लग्नात आहेत, तुमच्या राशीत आहेत. कुठल्याही प्रकारच्या स्पॉन्जी स्कीम्सला किंवा आपण म्हणतो ना, की काहीतरी फॅब्रिकेट करून किंवा काहीतरी फ्रॉड करून लोन मिळवून घेणं, कॅपॅसिटी नसताना लोन एन्हान्स करून घेणं किंवा गरज नसताना लोन घेणं, ह्या गोष्टी बिलकुलपणे तुम्ही टाळायच्यात. ते कदाचित पदरात पडेल देखील तुमच्या, परंतु नंतर फेडताना खूप त्रास होईल. याच्यामध्ये उपाय म्हणून काय कराल ना तुम्ही, तर शुक्राची ताकद वाढवण्याकरता आणि शनीची जी दृष्टी ती नलिफाय होण्याकरता म्हणून शुक्राचा बीजमंत्राचं पठण करा आणि श्री सुक्ताचं पठण करा. मिथुन राशी. मिथुन राशीच्या व्यय स्थानातून ह्या शुक्र महाराजांचं गोचरभ्रमण होत आहे. व्ययातील शुक्र हा मुख्य म्हणजे तुम्हाला आपण काय म्हणतो ना, ते बेड प्लेजर देणं, शय्यासुख मिळणं, सुखाची झोप लागणं या गोष्टी देतो एक. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा त्याचा जो परिणाम होतो आपल्याला मिळतो, तो म्हणजे तुमचं जर का काही कर्जाचे हप्ते चालू असतील, तर ते कर्जाच्या हप्त्यांचा निचरा किंवा कर्ज हप्ते तुमचे मॅक्झिमम तुम्ही आता क्लिअर करू शकता किंवा त्याच्या दृष्टीने काही हालचाली करू शकता. शनी मीनेमध्ये आहे. तो आता तुमच्या आपण काय त्याला म्हणतो ना, की दशम स्थानामध्ये आहे. दशम स्थानातला शनी हा कर्मातून गोचरण करतो. त्याला कर्मस्थान म्हणलं जातं. तर तुम्ही तुमच्या कामामध्ये कसली आळंटळण करू नका एक. दुसरी गोष्ट म्हणजे कारण शुक्र महाराज व्यय स्थानात आहेत, ते कदाचित तुमच्या अंगात आळस वाढवतील किंवा आपण म्हणतो ना, छान चुकीकडे लक्ष जाणं किंवा इझी काम करण्याकडे भर लक्ष देणं किंवा कष्टाला थोडं कमी पडणं. कल करेंगे यार, जाने दे, आज नाही. हा जो ॲटिट्यूड असेल तुमचा, तर तो घालवून टाका. कारण कर्मात शनी आहे, ते कर्माचा हिशोबच करणार आहे. त्यामुळे ती काळजी घ्यायची. ओके. त्यानंतर मंगळ हा सिंहेतनं चाललेला आहे. राहू कुंभेतून आणि केतू हा कुंभेतून चाललेला आहे. बरोबर आहे ना? आता ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टींची काळजी घ्यायची मिथुनेला. कामामध्ये आळमटळम करायची नाही. आळस झटकून टाकायचा. हे पहा, विश्रांती पाहिजे, त्याच्याबद्दल शंका नाहीये. परंतु विश्रांती घेताना सुद्धा आपलं टार्गेट काय आहे, आपलं काम काय आहे, त्या दिवशीचं आपल्याला व्हॉट टू डू लिस्ट काय होती ते बघून, त्याचा आढावा घेऊन ते कंप्लीट करून मगच विश्रांती घेण्याकरता जायचं किंवा विश्रांती घ्यायची. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्मामध्ये आळमटळम करायची नाही. उपाय काय कराल? तर गुप्तदान करा. शुक्रवारी महादेवाच्या पिंडीवरती दुग्धाभिषेक करा. म्हणजे दुधाचा अभिषेक करा आणि त्यानंतर पाण्याने अभिषेक करा. आता कर्क राशी. कर्क राशी करता हे जे गोचरभ्रमण होते ते 11व्या घरातून होत आहे. मी आधी मगाशी म्हणालो तसं लाभस्थानामध्ये कुठलाही ग्रह अतिशय चांगली फळं देतो, शुभ फळं देतो किंवा योग्य ती फळं देतो. फक्त पापग्रह असतील तर त्याची फार तीव्रतेने फळं मिळतात. शुभग्रह असतील तर तेवढी तीव्रता फळांची राहत नाही. पण फळ मिळतं एवढं नक्की खरं. त्यामुळं कर्क राशी करता हे जे गोचरभ्रमण होत आहे, लाभस्थानातून ते फलित देणार. लाभ पदरात पडणार तुमच्या, परंतु तो पडताना तुम्हाला काही कॉम्प्रोमाईज करावं लागेल. कारण मुख्य काय प्रकार होतोय ना इथे तुमच्या प्रॉब्लेम करता, की आपल्याकरता ज्या गोष्टी होतात, त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकरता शनीचं गोचरभ्रमण जे आहे ना, ते नवम स्थानातून होत आहे. लक्षात ठेवा, नवम स्थानातनं शनीचं गोचरभ्रमण म्हणजे भाग्यस्थानातून शनी जातोय. म्हणजे तुम्हाला भाग्याची साथ एवढी मिळणार नाहीये, एक. दुसरी गोष्ट म्हणजे लाभातला शुक्र आहे, तो तुम्हाला लाभ देताना शुक्राच्या पद्धतीने देणार, 2. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रकार यातला असा आहे, की शनीची दृष्ट असलेलं लाभ तुम्हाला पदरावर पडणार आहे. जे भाग्य कमजोर केलेला शनी आणि त्याची लाभातल्या शुक्रावरती दृष्टी. त्यामुळे भाग्यामध्ये तुम्हाला कर्म केलं तर भाग्य पदरात पडणार आहे आणि आपल्याला भाग्य मिळताना सुद्धा काहीतरी थोडंसं जरा तडजोडही करावं लागणार आहे. यामध्ये उपाय म्हणून काय कराल तुम्ही कर्क राशी जातकांनी, तर कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळं पांढऱ्या रंगाच्या वस्तू, पांढऱ्या रंगाचे कपडे, पांढरे दूध किंवा तांदूळ याचं दान करा आणि नवग्रह स्तोत्राचं पठण करावं.
त्यानंतर राशी आहे ती सिंह राशी. सिंह राशीत आता सध्या मंगळ महाराज आहेत आणि केतू महाराज आहेत, एक. त्यानंतर हे शुक्राचं भ्रमण हे दशम स्थानातून होणार आहे, हे 2. त्यानंतर दुसरा प्रकार काय होतोय ना, की आता अष्टम स्थानातून तुमच्या शनी महाराज चाललेले. अष्टम स्थान हे स्वतः शनी महाराजांचं स्वतःचं त्यांना कारकत्व असलेलं किंवा त्यांच्याकडे स्थान आहे त्या स्थानाचं स्वामित्व असं म्हणलं जातं. ओके. त्यामुळं तुम्हाला अष्टमातल्या शनीची जी दृष्टी आहे ती तुमच्याकरता दशम स्थानातल्या शुक्रावरती पडणार आहे, कर्मस्थानातल्या शुक्रावरती. ओके. आता जेव्हा कर्मस्थानातनं शुक्राचं गोचरगमन होत आहे आणि त्याच्यावरती अष्टम स्थानातल्या शनीची दृष्टी आहे, म्हणजे एक प्रकारे हा काय म्हणू आपण त्याला, एक प्रकारचा प्रबळ योग आहे तुमच्याकरता. योग प्रबळ आहे का, तर आहे. परंतु तुमच्याकरता तो जो लाभ पदरात पडला पाहिजे किंवा तुमच्याकरता जे कर्म व्हायला पाहिजे किंवा जे कर्माधिष्ठित तुम्ही राहायला पाहिजे, तिथे थोडीशी जरा तुम्हाला, कारण अष्टम स्थानातला शनी आहे, हा सगळ्यात मोठा त्रास आहे आणि केतू लग्नातच आहे, सिंह राशीतच केतू आहे आणि तिथं मंगळ बसलाय. म्हणजे मंगळ आणि केतूची एकत्रित ऊर्जी, ज्यांनी तुमची एनर्जी किंवा तुमची काय म्हणतो त्याला, इच्छाशक्ती किंवा काम करायची ताकद प्रचंड वाढवलेली आहे. तुमची ऊर्जा ऑलरेडी एनहान्स झालेली आहे, वाढवलेली आहे. परंतु अष्टमातला शनी आणि दशमातला शुक्र ह्यामध्ये तुम्हाला थोडंसं जरा टॉगल करतील, थोडंसं जरा अडचणी आणतील किंवा थोडंसं जरा बॅकफुटवरती जायला लावतील, तर ती खबरदारी घ्या. याच्यामध्ये तुम्हाला उपाय म्हणून काय करायचा आहे, तर शुक्र यंत्र पूजा करा आणि शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करा. कन्या राशी. कन्या राशीला नवम स्थानातून हे शुक्राचं गोचरभ्रमण होत आहे. आता जेव्हा कन्या राशीला नवम स्थानातून हे गोचरभ्रमण होत आहे, आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा त्या वेळेला एक प्रकारे आपल्या सप्तम स्थानातला शनी हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर होतो इथे. कारण सप्तम स्थानातल्या शनीची थेट 7वी दृष्टी तुमच्या राशीवरती आहे आणि नवम स्थानातल्या शुक्रावरती शनी महाराजांची पण दृष्टी पडते, तिसरी दृष्टी. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला मिळताना, कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळताना, फळ मिळताना तुम्हाला कष्ट हे अफाट करावं लागणार, कारण शनी स्वतः बघतायत. त्यामुळे कष्टामध्ये कमी पडायचं नाही, कष्टामध्ये कसूर करायचं नाही. भाग्यामध्ये शुक्र बसलाय, तो तुमचं भाग्य बलवंत करणार आहेच. परंतु नुसतं भाग्य बलवंत करण्याबरोबरच शनी महाराजांची दृष्टी असल्यामुळे ते तुमचं कर्म, तुम्ही काय करताय, तुमचे कष्ट किती आहेत, त्या कष्टानुरूप तुम्हाला ते फळ देतील. परंतु लक्षात ठेवा, शनी जे फळ देतील ना, ते दीर्घ मुदतीचं असेल. त्यामुळे कष्टामध्ये मागे पडू नका. भाग्य बळकट आहे तुमचं, भाग्याची साथ तुम्हाला मिळणार आहे. फक्त ती भाग्याची साथ घेताना डेरे हरे खाटल्यावरती होणार नाही. तुम्हाला स्वतःला कष्ट करावं लागेल, स्वतःला मेहनत घ्यावी लागेल, त्यानंतर तुम्हाला ते फळ मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची प्रकर्षाने. उपाय काय कराल कन्या राशीत जातकांनी, तर दर शुक्रवारी, म्हणजे आता या कालावधीत जितके शुक्रवार भेटतील त्यात श्रीसूक्ताचं वाचन करा आणि श्रीकृष्णाच्या कोणत्याही रूपातलं, म्हणजे बाळ श्रीकृष्ण असेल, श्रीकृष्ण मोठा श्रीकृष्णाचा फोटो असेल, श्रीकृष्णाची मूर्ती असेल, त्याचं पूजन करा. त्यानंतर पाहूया तुला राशी. तुला राशीच्या आता सध्या हे जे गोचरभ्रमण होत आहे ते अष्टम स्थानातून होत आहे. तुला राशीचा स्वामी शुक्रच आहे, अष्टम स्थानाचा स्वामी पण शुक्रच आहे आणि जेव्हा लग्नेशच अष्टमेश असतो तेव्हा त्याला अष्टमेशाचे दोष लागत नाहीत. आणि तो जे गोचरभ्रमण करत आहे ते नेमकं तुमच्या अष्टम स्थानातून करत आहे. त्यामुळं अष्टम स्थानाची फलितं एनहान्स होणार आहे. त्यामुळे कोणी इन्सेंटिव्ह, बोनस किंवा अंडर द टेबल ट्रान्झॅक्शन किंवा आपण काय म्हणतो ना, बक्षिसाने किंवा लॉटरीने किंवा असे काही पैशांची जर का कोणाला काही अपेक्षा असेल किंवा अनपेक्षित धनलाभाचं काही तुम्ही अपेक्षित करत असाल तर ते व्हायची शक्यता आहे, एक. परंतु इथे सगळ्यात मोठं काय आहे, की षष्ठ स्थानातल्या शनी महाराजांची दृष्टी आहे. षष्ठ स्थान म्हणजे कर्जाचं रोग, ऋण, रिपू, तिथं सुद्धा शनी महाराज चांगली फळं देतात, परंतु त्यांची थेट दृष्टी अष्टम स्थानावरती आहे. त्यामुळं तुम्हाला जे फळ मिळतंय त्यामध्ये तुमचे कष्ट किती आहे, तुमची मेहनत किती आहे, तुम्ही स्वतः किती त्याच्याकरता जीव ओतलेला आहे हे बघून तुम्हाला ते मिळतील किंवा ते तुमच्या स्वतःच्या धर्माचं होतं का, तुमच्या स्वतःचं आहे का हे बघून तुम्हाला मिळेल. त्यामुळं मिळत जरी असलं तरी ते तुमचं नसेल तर मी नाकारा असं नाही म्हणणार, परंतु ते घेताना थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन घ्या. ओके. तुला राशीकरता उपाय काय आहे, शुक्राचा बीजमंत्राचा जप करा
आणि दररोज संध्याकाळी रात्री 8 वाजल्यानंतर कापूर जाळा घरामध्ये. तुम्ही जिथं राहता तिथं घरामध्ये कापूर जाळून त्याची ध्वनी सगळ्या घरामध्ये फिरवा. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या सप्तम स्थानातून एक गोचर भ्रमण होत आहे. आता इथे जर का गंमत बघितली तर काय होतंय, की जेव्हा वृश्चिक राशीचे सप्तम स्थानातून गोचर भ्रमण होतंय, तेव्हा पंचम आपण काय म्हणतो त्याला ना, की तुमचा तो याचा जो स्वामी आहे वृश्चिक राशीकरता, तो आहे तुमचा सप्तमेश. तो सप्तमातच आलेला आहे. ओके. आणि तुमचा व्यय सप्तमात आलेला आहे. हे लक्षात घ्या, व्ययश. व्यय कारण शुक्राची दुसरी राशी तुळ ती तुमच्या व्यय स्थानामध्ये पडते. त्यामुळे व्यय आहे तो सप्तमात आलेला आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो ना, तुमचा खर्च किंवा जो काही तुमचं व्यय आहे ना, ते पूर्णपणे तुमच्या जोडीदाराच्या ताब्यात जाणार आहे. मग ते बिझनेसमधला जोडीदार असेल किंवा लाईफ पार्टनर असेल, त्यांच्या ताब्यात जाणार आहे. तर ती फक्त खबरदारी घ्या, एक. दुसरा गोष्ट म्हणजे काय आहे ना, की सगळ्यात इथे तुम्हाला करावं काय लागणार आहे इथे किंवा अडचण काय आहे, की तुम्ही जे करताय खर्च, त्याचा तुम्हाला योग्य तो ताळेबंद ठेवावा लागेल, हिशोब ठेवावा लागेल. ही खबरदारी घ्या. उपाय म्हणून काय कराल ना, तर दोघा जोडीदारांनी, नवरा-बायको आहेत तुम्ही, तर जोडीनी देवीची पूजा करायला जावा, एक. आणि शुक्रवारी दुधाचं दान करा. मग ते देवीच्या मंदिरात करा किंवा शंकराच्या मंदिरात करा. धनुराशी. धनुराशी करता हे जे गोचर प्रमाण होतं ते शुक्राच्या षष्ठ स्थानातून होत आहे. षष्ठ स्थानातला शुक्र हा तसा काही बाबतीत तुम्हाला आपण काय म्हणतो ना, फायदे पोहोचवतो. आता कुठले फायदे पोहोचवतो मेनली इथे, तर त्याचे जे काळजी घेतली पाहिजे ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुम्हाला काही पोटाचे आजार व्याधी असतील, तर त्याच्यावरती आत्तापासूनच उपाय करायला सुरुवात करा, कारण उच्चीचा शुक्र आहे. दुसरं म्हणजे तुमचे आपण त्याला काय म्हणतो, की जी कामं करता ना तुम्ही, कारण चतुर्थात शनी आहे तुमच्या. सुखस्थानामध्ये शनी बसलाय. त्याची तिसरी दृष्टी षष्ठातल्या शुक्रावरती आहे. त्यामुळे षष्ठातला शुक्र तुम्हाला काही बाबतीत त्रास देणार आहे, म्हणजे बेसिकली पोटाचे वगैरे आजार व्याधी त्याच्याकरता. आणि दुसरी म्हणजे तुमचं जे सुखस्थान आहे ना, सुखस्थान ते त्या शुक्र आणि शनी ह्या दोघांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, कारण आत्ता मी आणखीन एक पोस्ट टाकलेली आहे मगाशी किंवा आहे. आत्ता धनुराशी ही सध्याच्या काळात सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह राशी आहे. त्याचं कारण काय आहे ना, धनुराशीवरती केतूची 5वी दृष्टी. बघा ऐका, केतूची 5वी दृष्टी. त्यानंतर शनीची 10वी दृष्टी आहे आणि गुरुची 7वी दृष्टी आहे. बरोबर ना? त्यामुळे होतंय काय ना, की तुम्ही 3-3 ग्रहांच्या आपण म्हणतो ना कॅमेऱ्याखाली आहात. दृष्टीत आहात तुम्ही. त्यांच्याही तुमच्यावरती खडा पहारा पण आहे. कारण गुरुची दृष्टी तुम्हाला वेगळा आयाम देणार आहे, वेगळे लाभ देणार आहे. केतूची दृष्टी वेगळ्या अर्थाने आणि शनीची दृष्टी तर पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असलेली राशी आत्ताच्या काळामध्ये ही धनु राशी आहे हे लक्षात ठेवून त्यानुसार तुमचं वर्तणूक ठेवा, बिहेवियर ठेवा, वागणं ठेवा, बोलणं ठेवा. ओके. यामध्ये उपाय काय कराल तुम्ही, तर शुक्रवारचा उपवास करा आणि पांढऱ्या रंगाच्या साड्या, पांढऱ्या रंगाचं कापड याचं दान करा. मकर राशी. मकर राशी करता हे पंचम स्थानातून शुक्राचं गोचर भ्रमण होत आहे. आता जेव्हा आपण म्हणतो ना शुक्राचं भ्रमण पंचम स्थानातून, तेव्हा त्या वेळेला तुम्हाला त्याचे लाभ पडताना पंचमातला शुक्र म्हणजे देवीची उपासना, देवीचे भक्त किंवा देवीचा आशीर्वाद या रूपात सुद्धा त्याला बघितलं जातं, एक. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे ना, की तुमच्याकरता सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे तृतीय स्थानातून शनी तुमच्या पंचम स्थानातील शुक्राकडे बघणार आहे. आता तृतीय स्थान म्हणजे पराक्रम आहे. म्हणजे तुमच्या पराक्रम स्थानात बसलेले शनी महाराज तुमच्या स्वतःचे जे क्रिएटिव्हिटी आहे, स्वतःची जी ऍक्टिव्हिटी आहे, स्वतःचं जे प्रेम आहे, स्वतःची जी कलात्मक बाजू आहे त्याच्यावरती त्यांची दृष्टी आहे. आणि म्हणजे ते पराक्रम आणि ही कलात्मकता यांचा हा संगम होतोय. परंतु ते बघताना तुमची कलात्मकता, तुमची क्रिएटिव्हिटी, तुमची स्वतःची आपण म्हणतो ना आंतरिक इच्छा, हे सगळं पराक्रमातले शनी महाराज ताडून बघणार आहेत. तो तुमचा ओव्हर ऍक्शन, ओव्हर ऍक्टिंग किंवा ओव्हर रिॲक्शन होणार नाही हे तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि ते सुद्धा पंचमातला शुक्र आहे, प्रेम स्थानातला शुक्र बसलेला आहे. स्त्री तत्वाबरोबर तुम्ही सुद्धा पूर्णपणे जपूनच वागायचंय, बोलायचंय. ओके. आता यामध्ये उपाय काय कराल तुम्ही? तर शुक्राचा बीजमंत्र जप करा आणि गुरुवारी गायींना गोड म्हणजे गुळपोळी द्या, पुरणपोळी द्या किंवा गुळाचा खडा द्या, खायला द्या. आता पाहूयात कुंभ राशी. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानातून एक गोचर भ्रमण होत आहे. मी आधी पण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की केंद्र स्थानामध्ये जेव्हा जेव्हा शुक्र स्वराशीतून गोचर भ्रमण करतो, तेव्हा तो मालव्य योगाचा निर्माण करतो. आता तो पूर्णपणे फलीभूत होईल का हे बाकीची ग्रहस्थिती अवलंबून आहे. सगळ्यांना फलीभूत होईल का ते पण गोचर भ्रमण आणि कुंडलीतली कंडिशन त्याच्यावरती अवलंबून आहे. परंतु चतुर्थ स्थानातील शुक्राचं गोचर भ्रमण हे तुम्हाला एक प्रकारचं सुख किंवा एक प्रकारचं मातेशी सुमधुर संबंध किंवा एक प्रकारचं जोडीदाराकडून जोडीदाराचं प्राबल्य ह्या गोष्टींचं पण गिफ्ट देतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा कुंभ राशी जातकांनी की तुम्हाला आता शुक्र जो बसलेला आहे चतुर्थ स्थानात तो तुम्हाला सुख देईल. पण सुख देताना तो तुम्हाला एक प्रकारचं काय म्हणतो त्याला ना आपण पायामध्ये बिडी पण टाकणार आहे. कारण तुमच्या द्वितीय स्थानामध्येच शनी महाराज आहेत आणि त्यांची तिसरी दृष्टी तुमच्या तुमच्या चतुर्थ स्थानातील शुक्रावरती पडते. त्यामुळं सुख आणि कुटुंब ह्या दोन्ही मधला जे टॉगलिंग आहे तेव्हा या दोन्ही मधली तुम्हाला करायची जी आपण काय म्हणतो ना तारेवरची कसरत आहे ती फार जपून करायची आहे. कारण पत्नीचं प्राबल्य राहणं किंवा पत्नीचा अपर हँड राहणं ही गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंब तुमचं. तर हे जरा तुम्हाला थोडंसं तारतम्य पाळावं लागेल. यामध्ये आपण काय म्हणतो त्याला ना की काम करताना किंवा आपण काही सुखाची अपेक्षा ठेवून करत नसतो. काही कामं आपण अशी सहज ओघात करत असतो आणि त्यातनं सुख तुम्हाला ऑटोमॅटिक मिळत जातं. बरोबर आहे ना? तुम्ही मला वाटतं सगळे सहमत व्हाल. आपण काही गोष्टी करतो आपल्या कामाचा भाग म्हणून किंवा एक ॲक्टिव्हिटी म्हणून किंवा करायचं काम म्हणून. परंतु त्यातून आपल्याला कधी सुख मिळालं हे आपल्याला पण कळत नाही. जेव्हा ते काम कंप्लीट होतं किंवा जेव्हा तो टास्क कंप्लीट होतो, तेव्हा ते सुख मिळतं. हे तुमच्याकरता ही कंडिशन आत्ता आहे. स्पेसिफिकली कुंभ राशी करता आहे. काम करत राहा, पराक्रम करत राहा. सुख तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळणार आहे. तुमची इच्छा नसताना सुद्धा तुम्हाला आपण म्हणतो ना अलभ्य लाभ पदरात पडलाय. सुख इथं लाभ म्हणजे सुखार्थ नाही घ्यायचा, लाभ नाही. सुख पदरात पडणार आहे. यावरती उपाय काय करा तुम्ही मेनली तर शुक्रवारी माता लक्ष्मीची, देवी लक्ष्मीची पूजा करा आणि सुगंधित दीप लावा. म्हणजे आपण म्हणतो ना चमेलीचा तेलाचा दिवा लावायचा ते करा. शेवटची राशी मीन राशी. मीन राशी करता हे जे गोचर भ्रमण होत आहे ना हे तृतीय स्थानातून होत आहे. तिसऱ्या भावात आणि मीन राशीचं शनी बसलेले आहेत. म्हणजे पराक्रम स्थानात आलेले शुक्र महाराज बरोबर आणि त्यांचं स्वतःचं पराक्रमामध्ये काही योगदान देताना त्यांनी लग्नात बसलेले काय म्हणतो त्याला आपण ना शनी महाराज बघतायत एक. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचा पार्ट काय आहे इथे की तुमचा जो राशी स्वामी गुरु आहे तो बसलेला आहे आता सध्या तुमच्या आपण काय म्हणतो त्याला ना मिथुन राशीमध्ये बसलेला आहे, चतुर्थ स्थानात बसलेला आहे. आता जेव्हा आपण अशी कंडिशन बघतो चतुर्थ स्थानामध्ये गुरु महाराज म्हणजे लग्नेश म्हणजे सुखाची भावना घेऊन बसलाय, परंतु तिथे शनी महाराज पण बसलेले आहेत लग्नात. त्यामुळे तुम्हाला ते सुख मिळताना किंवा आपण म्हणतो ना बेचैनीची अवस्था ती बेसिकली तुमची जास्त वाढणार आहे या काळामध्ये. बेचैन होणं, बेचैन वाटणं किंवा अस्वस्थ वाटणं किंवा कंप्लिशन न वाटणं ज्याला म्हणतो ना आपण तसा. लक्षात ठेवा लग्नातला शनी, तृतीयातला शुक्र, पराक्रम स्थानातला शुक्र आणि चतुर्थ स्थानातला गुरु हे असं कॉम्बिनेशन तुमच्याकरता सध्या झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारे आपण काय म्हणतो की सुख मिळवावं तर त्याकरता काय करायचंय, कसं मिळवावं आणि का मिळवावं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा टॉगलिंग होणार आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिलं काय करायचं तर प्राणायाम करा, दीर्घ श्वास घ्या. तेव्हा आहे ना तो डायलॉग ऑल इज वेल ते स्वतःला सांगा. हे तुम्ही प्रकर्षाने करा तर तुमचे हे पुढचे 30-40 दिवसाचा जो कालावधी आहे तो बऱ्यापैकी शांततेत पार पडेल. अदरवाईज ऑलवेज
डोक्यावरती एक टांगती तलवार राहणार आहे, सारखी धावपळ राहणार आहे आणि कंप्लीशन काहीही होणार नाहीये. सगळीकडे अर्धवटपणा राहील. तर ते कंप्लीट करायच्या एकच टास्क घ्या एका वेळेला तो कंप्लीट करायचा प्रयत्न करा. उपाय म्हणून काय कराल तर शुक्रवारी पांढरे वस्त्र दान करा आणि नवग्रह स्तोत्र पठण करा. तर मित्रांनो, हे असं होतं शुक्र महाराजांचं स्वराशी वृषभ राशीतून गोचर भ्रमण आणि त्याचं सर्व 12च्या 12 राशींना मिळणारं फलित. त्यामध्ये काय फळ मिळणार आहे, काय काळजी घेतली पाहिजे आणि काय उपाय करायला पाहिजे याचा मी थोडक्यात आढावा घेतला आहे. मित्रांनो, आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल. तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.